नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणारी बातमी। EPS 95 पेन्शन मध्ये वाढ, मासिक 7,500 रुपयांची हमी, अशी मोठी आनंदाची बातमी पेन्शन धारकांकरता येत आहे। जाणून घ्या सविस्तर या बातमीविषयी व्हिडिओच्या माध्यमातून। त्या अगोदर मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबतच मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला शेअर करून व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका। तर मित्रांनो, देशभरातील लाखो पेन्शनधारकांसाठी आज एक मोठी घोषणा आली आहे। केंद्र सरकारने 1 मे 2025 पासून EPS 95 योजनेअंतर्गत पेन्शन रकमेत खूप मोठ्या प्रमाणात वाढ करण्याची घोषणा केली आहे। या उपाययोजनेमुळे सर्व लाभार्थ्यांसाठी किमान 7,500 मासिक पेन्शन असलेल्या सुमारे 67 लाख पेन्शनधारकांना दिलासा मिळतो। EPS 95 पेन्शन योजना म्हणजे काय? मित्रांनो, 1995 मध्ये लागू केलेली कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे EPS 95 कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या नियामक मंडळांच्या अंतर्गत काम करते। ही योजना खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या दीर्घकालीन सिक्युरिटीज लक्षात घेऊन सुरू करण्यात आली होती। सेवा कालावधीत EPF अंतर्गत एकूण योगदानाचा एक भाग पेन्शनसाठी राखीव ठेवला जातो, जेणेकरून वृद्धापकाळात कामगारांच्या उत्पन्नात कोणतीही अडथळा येऊ नये। किमान पेन्शन मध्ये 7,500 पर्यंत वाढ। मित्रांनो, पूर्वी EPS 95 योजनेअंतर्गत अनेक पेन्शनधारकांना दरमहा 1,000 पेक्षा कमी पेन्शन मिळत होते। आतापासून सुधारणांच्या नवीन मंजुरीसह कोणत्याही पेन्शनधारकाला, तो कोणत्याही श्रेणीतील पेन्शन असो, वृद्धापकाळ, अपंगत्व किंवा कुटुंब पेन्शन असो, मासिक 7,500 पेक्षा कमी पेन्शन मिळणार नाही। अशा वाढीमुळे निःसंशयपणे अशा आर्थिकदृष्ट्या गरीब वर्गातील सामान्यतः अक्षम, वृद्ध आणि विधवांना लक्षणीय आर्थिक दिलासा मिळेल। विस्तृत कव्हरेज आणि स्वयंचलित बँक हस्तांतरण। मित्रांनो, भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाने जून 2023 मध्ये प्रकाशित केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की या पेन्शन वाढीचा विधवा किंवा अपंगांना आणि EPS 95 अंतर्गत कुटुंब पेन्शन घेणाऱ्यांना खूप फायदा होईल। मे 2025 पासून पेन्शनधारकांनी नोंदणी केलेल्या बँक खात्यांमध्ये अद्यतनित पेन्शन मूल्य आपोआपच पाठवले जातील। नवीन स्लॅब EPFO पोर्टलवर देखील चमकतील, जेणेकरून सर्व लाभार्थी त्यांचे सुधारित पेन्शन तपशील ऑनलाईन तपासू शकतील। वृद्धांसाठी एक नाट्यमय वळण। मित्रांनो, हे फक्त पैसे नाहीत, लाखो लोकांसाठी ते एक देणगी आहे। पेन्शनधारकांना त्यांच्या मूलभूत आरोग्य सुविधा आणि दैनंदिन जीवन जगणे खरोखरच परवडणारे नाही। या बदलामुळे त्यांना सन्मानाने आणि स्वातंत्र्याने जगण्याची खात्री होईल आणि अशा मदतीवर कुटुंबाचे अवलंबित्व कमी होऊन त्यांचे आर्थिक बळ वाढेल। EPS पेन्शनधारकांसाठी एक नवीन युग। या सुधारणांद्वारे सरकार केवळ EPS 95 पेन्शनधारकांच्या दीर्घकालीन मागण्या मान्य करत नाही, तर समावेशक समायोजित कल्याणाच्या दिशेने एक ठोस पाऊल उचलित आहे। हे पाऊल जीवन बदलण्यासाठी सज्ज आहे। देशाच्या कार्यबळाची निर्मिती करणाऱ्या लाखो लोकांना आदर, दिलासा आणि आश्वासन देईल। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह। तोपर्यंत धन्यवाद।